नमस्कार मंडळी, झी मराठीवर येत्या 15 जून पासून कृष्णाईच्या लेकी ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या कृष्णाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 3 मुलींच्या जन्मानंतर कृष्णाईच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. समाजाने तिला सतत कमी लेखलं, पण या परिस्थितीत देखील कृष्णाई कधीच खचली नाही. तिने स्वतःची खानावळ उघडली. तिने मुलींना योग्य संस्कार आणि शिक्षण देत तिने मोठं केलं. कृष्णाईच्या लेकीच्या भूमिकेत ट्विंकल यादव, एकता लपते आणि नारायणी वर्णे या 3 अभिनेत्री दिसणार आहेत. याखेरीज प्रमुख नायकाचं पात्र लोकप्रिय अभिनेता रोहित परशुराम साकारताना दिसणार आहेत. रोहित या मालिकेत शंकर ही भूमिका साकारणार आहेत. शंकरच्या छातीवर मातोश्री असं नाव कोरलेला एक टॅटू दिसतो. त्याला जगात सर्वात महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे त्याच्या मातोश्री. आता शंकरच्या मातोश्रींची भूमिका कोण साकारणार हे देखील समोर आलं आहे. तर शंकरच्या मातोश्रीची म्हणजे सत्यभामाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री स्मिता सरवदे साकारणार आहे. त्या म्हणतात, नमस्कार, मी सत्यभामा, शंकरच्या मातोश्री आणि या गावच्या सरकार. आता सरकार म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल आम्ही शेतकऱ्यांचा छळ करतोय, पण तसं अजिबात नाही आहे. कृष्णा नदीचे संस्कार आहेत आमच्यावर आणि या बळीराजाच्या पाठीशी आम्ही कायम खंबीर उभे असतो. अभिनेत्री स्मिता वर्दे यांच्या जोडीला या मालिकेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. तिचा देखील एक दमदार प्रोमो समोर आलाय. त्या नव्या एंट्रीचं नाव आहे इंदुराणी. इंदुराणी म्हणजे कृष्णाईची सवत. इंदुराणीची भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री साक्षी गांधी साकारताना दिसणार आहे. साक्षीचा देखील हटके लूक या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तर एकाच वेळी साक्षी गांधी आणि स्मिता वर्दे यांची झी मराठीवर दमदार एंट्री झाली आहे. या अगोदर साक्षी गांधीने स्टार प्रॉच्या सहकुटुंब सहपरिवार, कोण होतीस तू, काय झालीस तू अशा गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर स्मिता वर्दे या देखील होणार असून मी या घरची या मालिकेत सरू मावशीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. तर दमदार स्टारकास्ट असलेली ही नवी कोरी मालिका येत्या 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर झी मराठीवरील या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.